नमस्कार. 2026च्या चालू घडामोडींच्या या सखोल आणि अत्यंत महत्त्वाच्या विश्लेषणात सर्वांचं स्वागत आहे. बघा, स्पर्धा परीक्षांची तयारी करताना नुसती ढीगभर माहिती वाचून उपयोग नसतो, तर ती माहिती डोक्यात अचूक फिट बसणं जास्त गरजेचं असतं. आणि आजचं आपलं हे सत्र नेमकं याच गोष्टीवर फोकस करणार आहे. आपण अजिबात वेळ न दवडता थेट आजच्या मुद्द्याला हात घालूया. तर आजच्या या विश्लेषणाची रूपरेषा अशी असेल: 1. जागतिक विक्रम आणि पुरस्कार. 2. क्रीडा 2026 इटालियन ओपन. 3. कायदा, धोरण आणि नेतृत्व. आणि 4. राज्य योजना आणि जागरूकता. आता अशा प्रकारे मेंटल फोल्डर्स बनवून आपण अभ्यास केला ना की फॅक्ट्स एकदम पक्के लक्षात राहतात. चला तर मग सुरू करूया. आपला पहिला विभाग आहे जागतिक विक्रम आणि पुरस्कार. 2026 मधील विजय. मानवी यशाची ही शिखरे खरोखरच अचंबित करणारी आणि अभ्यासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहेत. बरं, आता या पहिल्या मुद्द्याकडे वळूया आणि एका थक्क करणाऱ्या प्रश्नाने सुरुवात करूया. अशी कोणती पहिली आणि एकमेव महिला गिर्यारोहक आहे जिने माउंट एव्हरेस्ट तब्बल 11 वेळा सर केला आहे? फक्त थोडा विचार करा. 11 वेळा. जगातील सर्वात उंच शिखर, जिथे प्राणवायूची नेहमी कमतरता असते, हाडं गोठवणारी थंडी आणि पावलोपावली मृत्यूचा धोका असतो, तिथे आयुष्यात एकदा तरी पोचणं हेच जगभरातील हजारो गिर्यारोहकांचं सर्वोच्च स्वप्न असतं. पण या महिलेने ही अफाट शारीरिक आणि मानसिक कामगिरी एकदा दोनदा नाही तर अक्षरशः 11 वेळा करून दाखवलीय. हे खरंच वेड लावणार आहे. आणि त्या असामान्य महिलेचं नाव आहे लाक्पा शेर्पा. हे नाव अगदी पक्कड डोक्यात फिट करून ठेवा. लाक्पा शेर्पा. हे नाव इतिहासात तर सुवर्णाक्षरांनी कोरलं गेलंच आहे, पण परीक्षेत हमखास गुण मिळवून देणारही आहे. आता हे समोरचं चित्र बघा. अशा प्रकारे 2 भिन्न जागतिक सन्मानांचा तुलनात्मक अभ्यास कसा करायचा याचं हे उत्तम उदाहरण आहे. एका बाजूला 2026चा जागतिक अन्न पुरस्कार नेदरलँडचे अन्न सुरक्षा संशोधक हर्ब लेलिवेल्ड यांना जाहीर झाला आहे, आणि दुसऱ्या बाजूला वॉटरेड इंटरनॅशनलचा जल चॅम्पियन अवॉर्ड बिसाथी भरत यांना मिळाला आहे. अन्न आणि पाणी या मानवाच्या 2 अगदी मूलभूत गरजा आहेत, बरोबर? मग या दोन्हीशी संबंधित जागतिक सन्मान असे समोरासमोर ठेवून अभ्यासले की ते कधीच विसरता येत नाहीत. अन्न सुरक्षेसाठी हर्ब लेलिवेल्ड आणि पाण्यासाठी बिसाथी भरत. एकदम सोपं. पुढे जाऊया. विभाग 2. क्रीडा जगताकडे. 2026ची इटालियन ओपन. आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांवर हमखास प्रश्न येतात, त्यामुळे इकडे जरा विशेष लक्ष देऊया. आता ही समांतर रचना पहा. डाव्या बाजूला महिला एकेरीची विजेती आहे एलिना स्वेतोलिना, आणि उजव्या बाजूला पुरुष एकेरीचा विजेता यानिक सिनर. दोन्ही चॅम्पियन्सची नावं अशी एकत्र एकाच फ्रेममध्ये जोडल्याने परीक्षेच्या दिवशी जो नेहमीचा गोंधळ उडतो ना, तो अजिबात उडणार नाही. इटालियन ओपन 2026 म्हटलं की हेच चित्र डोळ्यासमोर आलं पाहिजे. एलिना स्वेतोलिना आणि यानिक सिनर, हे पक्क लक्षात असू द्या. आपला पुढचा विभाग आहे क्रमांक 3. कायदा, धोरण आणि नेतृत्व. स्पर्धा परीक्षामध्ये राष्ट्रीय प्रशासन आणि धोरणात्मक घडामोडी तर कायमच केंद्रस्थानी असतात. आता एक मोठा प्रशासकीय आणि धोरणात्मक प्रश्न. मे 2026 मध्ये कोणत्या राज्य सरकारने समान नागरी कायदा म्हणजेच युनिफॉर्म सिव्हिल कोड लागू करण्याची घोषणा केली आहे? याचं अचूक उत्तर आहे आसाम. तर इथला अत्यंत महत्त्वाचा फॅक्ट असा आहे की आसाम राज्याने समान नागरी कायदा लागू करण्याच्या दिशेने अधिकृत घोषणा केली आहे. स्पर्धा परीक्षांच्या दृष्टिकोनातून आपण केवळ ही वस्तुस्थिती आणि राज्याचं नाव अचूकपणे नोंदवून ठेवणं गरजेचं आहे. आता यातली सर्वात रंजक गोष्ट काय आहे माहिती आहे? देशाचे अत्यंत उच्चपदस्थ कायदाधिकारी आणि न्यायालयातील गंभीर वातावरण यांचा विनोदाशी आलेला संबंध. भारताचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी नुकतीच 2 पुस्तके प्रकाशित केली आहेत. द बेंच, द बार अँड द बिजार, आणि दुसरं म्हणजे द लॉफुल अँड द ऑफुल. ही दोन्ही पुस्तके न्यायालयीन कामकाजातील अगदी विनोदी आणि विचित्र किस्स्यांवर आधारित आहेत. एका अत्यंत गंभीर पदावर असलेल्या व्यक्तीने कोर्टातले अतरंगी प्रसंग असे पुस्तक रूपात मांडणं, हा जो विरोधाभास आहे ना, तोच आपल्याला ही पुस्तके आणि लेखकाचं नाव सहज लक्षात ठेवायला मदत करेल. आता येऊया शेवटच्या टप्प्याकडे. विभाग 4. राज्य योजना आणि जागरूकता. यात स्थानिक पातळीवरील कल्याणकारी योजना आणि आरोग्याच्या उपक्रमांवर एक नजर टाकूया. हे नाव अगदी नीट पहा, मेरी रसोई. ऐकायलाच किती आपुलकीचं वाटतंय ना?
अलीकडेच पंजाब राज्य सरकारने ही अत्यंत महत्त्वाची कल्याणकारी योजना सुरू केली आहे. राज्यांच्या योजनांची नावे हा विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचा एक अत्यंत आवडता पॅटर्न असतो. मेरी रसोई ही वाचल्या वाचल्या आपल्याला थेट पंजाब हे राज्य आठवलं पाहिजे. ही जनसामान्यांसाठीची एक अतिशय महत्त्वाची योजना आहे. आता थोडं पुढे जाऊया आणि मे 2026ची ही अचूक कालरेषा पाहूया, ज्यामुळे सगळ्या गोष्टी एकाच धाग्यात कशा गुंफल्या जातात ते लक्षात येईल. 14 आणि 15 मे रोजी नवी दिल्लीत ब्रिक्स परराष्ट्र मंत्र्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली, जिचे अध्यक्षस्थान भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी भूषवलं. त्यानंतर लगेचच 16 मे रोजी भारतात राष्ट्रीय डेंग्यू दिवस पाळण्यात आला, जो सार्वजनिक आरोग्याच्या आणि जागरूकतेच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. आणि याच महिन्यात आपण मगाशी पाहिल्याप्रमाणेच आसामने समान नागरिक कायद्याची घोषणा केली. अशा प्रकारे मुत्सद्देगिरी, आरोग्य जागरूकता आणि राज्यस्तरीय कायदे एकाच टाईमलाईनवर पाहिले की ते कायमचे स्मरणात राहतात. तर हे सगळं पाहिल्यानंतर एक विचार नक्कीच मनात येतो. हिमालयन शिखरांवरील धाकपा शेर्पा यांच्या अतुलनीय विक्रमापासून ते आसाम आणि पंजाबसारख्या राज्यांच्या महत्त्वपूर्ण धोरणांपर्यंत या वरवर स्वतंत्र वाटणाऱ्या घटना 2026चं एक गुंतागुंतीचं पण अत्यंत महत्त्वाचं ऐतिहासिक चित्र कसं एकत्र विणतात. माहितीचे असे सुव्यवस्थित तुकडे करून ते जेव्हा आपण एकमेकांशी जोडून पाहतो तेव्हा चालू घडामोडींचा खरा आवाका आपल्या लक्षात येतो. अभ्यासाची हीच पद्धत आपल्याला यशाच्या शिखरावर घेऊन जाईल. हीच उत्सुकता अशीच कायम राहू द्या. लवकरच पुन्हा भेटूया अशाच एका सखोल माहिती सत्रात. तोपर्यंत शिकण्याची ही प्रक्रिया अशीच अखंड सुरू राहो.